एकेकाळी एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता। तो वृद्ध माणूस आपल्या मुलामुळे खूप त्रस्त होता, कारण त्याचा मुलगा खूपच नालायक आणि कामचोर होता। तो कोणतेही काम करत नव्हता आणि फक्त गावात इकडे तिकडे फिरत असे। एके दिवशी त्या वृद्ध माणसाने आपल्या मुलाला धडा शिकवण्याचा विचार केला। त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाला, बेटा, घरात कपाटात एक घड्याळ ठेवले आहे, ते तू काढून आण। मुलगा घरात गेला आणि त्याने ते घड्याळ बाहेर काढले। मग त्याचे वडील त्याला म्हणाले, आता तू एक काम कर, हे घड्याळ घेऊन बाजारात जा आणि तुला जेवढे लोक भेटतील त्या प्रत्येकाला या घड्याळाची किंमत विचारून ये। आता तो मुलगा ते घड्याळ घेऊन बाजारात गेला। त्याने बाजारातील सगळ्या लोकांना त्या घड्याळाची किंमत विचारली। कोणी त्या घड्याळाची किंमत 500 रुपये सांगितली, कोणी 1000 रुपये, तर कोणी 800 रुपये। सगळ्या लोकांनी त्या मुलाला त्या घड्याळाची वेगवेगळी किंमत सांगितली आणि काही लोकांनी सारखीच किंमत सांगितली। तो मुलगा आपल्या वडिलांकडे परत आला आणि त्यांना म्हणाला, वडीलजी, सगळ्या लोकांनी या घड्याळाची किंमत आपापल्या हिशोबाने सांगितली, कोणी 500, कोणी 1000, तर कोणी 800। आता त्या वृद्ध माणसाने आपल्या मुलाला सांगितले, ठीक आहे बेटा, घड्याळ तू कपाटात ठेव आणि जा। आता दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वृद्ध माणसाने आपल्या मुलाला जवळ बोलावले आणि त्याला पुन्हा कपाटातून घड्याळ आणायला सांगितले। मुलगा पुन्हा जातो आणि कपाटातून घड्याळ काढून आणतो आणि आता त्या वृद्ध माणसाने आपल्या मुलाला सांगितले, बेटा, जा आणि आज तू या घड्याळात जो वेळ चालू आहे त्याची किंमत विचारून ये। मुलाला समजत नव्हते की त्याचे वडील त्याच्याकडून काय करून घेऊ इच्छितात। तो दुःखी मनाने पुन्हा ते घड्याळ घेऊन बाजारात गेला आणि सगळ्या लोकांना त्या घड्याळात चालू असलेल्या वेळेची किंमत विचारू लागला। लोकांना वाटले की या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही। काल हा घड्याळाची किंमत विचारत होता आणि आज वेळेची। बऱ्याच लोकांनी त्याला हाकलून दिले आणि काही लोक त्याच्यावर हसले। आता तो मुलगा परेशान झाला आणि विचार करू लागला की हे माझ्यासोबत काय होत आहे। तेव्हा तो शेवटचा एका वृद्ध माणसाच्या दुकानावर जातो। तो वृद्ध माणूस खूप व्यस्त होता। त्याने मुलाचा प्रश्न ऐकताच त्याला समजले की हा मुलगा त्याला काय विचारत आहे। त्या वृद्ध माणसाने आपला थोडा वेळ काढला आणि मुलाला म्हणाला, बेटा, हा जो वेळ आहे ना, ज्याची तू किंमत विचारत आहेस त्याची कोणीही किंमत लावू शकत नाही। तू करोडो रुपये देऊनही आपल्या आयुष्यातील 1 सेकंद परत आणू शकत नाहीस। म्हणून या वेळेचा योग्य उपयोग कर। वेळेची एक चांगली गोष्ट आहे आणि एक वाईट गोष्ट आहे। वाईट गोष्ट ही आहे की वेळ निघून जातो आणि चांगली गोष्ट ही आहे की तू तो कोणत्या गोष्टींमध्ये घालवतोस हे तुझ्या हातात असते। सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास असतात, श्रीमंतांकडेही आणि गरिबांकडेही। फक्त हे तुझ्या हातात आहे की तू त्या वेळेतून काय नवीन करू शकतोस। म्हणून आपल्या एका क्षणाचा हिशोब ठेव की तू तो कोणत्या गोष्टींमध्ये वाया घालवत आहेस। त्या वृद्ध माणसाचे बोलणे ऐकून त्या मुलाची डोळे उघडले, जणू त्याच्यात मोठा बदल झाला होता। आणि मग तो आपल्या वडिलांकडे ते घड्याळ घेऊन गेला आणि त्याने त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि त्या दिवसापासून त्या मुलाचे आयुष्य बदलले। मित्रांनो, म्हणतात की वेळ सगळ्यांसाठी मोफत आहे, पण तो अनमोल आहे। तो तुम्ही खरेदी करू शकत नाही, पण तुम्ही त्याचा वापर करू शकता। तुम्ही तो साठवून ठेवू शकत नाही, पण तुम्ही तो खर्च करू शकता। आणि एकदा का तुम्ही तो गमावला तर तुम्ही त्याला कधीही परत मिळवू शकत नाही। म्हणून आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा। तर जर तुम्हाला ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या वेळी अशाच एका कथेसोबत।